यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यातल्या अनेक दिग्गज नेत्यांची मुलं राजकारणाचा पहिला धडा गिरवण्याची शक्यता आहे। अनेक नेत्यांच्या मुलांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावण्याची तयारी केली आहे। त्यात सर्वात पहिला नंबर लागतोय तो माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुखांचे चिरंजीव धीरज देशमुखांचा। धीरज देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभे राहणार आहेत। लातूर तालुक्यातील एकुरका गटातून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण जागेसाठी रिक्त झाल्यामुळे धीरज देशमुख यांनी तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे। विलासरावांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित देशमुख हे लातूर शहराचे आमदार आहेत, तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या कन्या आशा दानवे पांडे याही जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे। पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांचे चिरंजीव पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर जाण्याच्या तयारीत आहेत, तर कोकणामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कन्या आदिती तटकरे, भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव आणि दिवंगत आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील याही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। आणि याविषयी वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागातून सध्या याविषयीचे अधिक माहिती घेण्यासाठी आणि तिथले ट्रेंड जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर महाराष्ट्रातल्या 4 वेगवेगळ्या शहरातून आमचे प्रतिनिधी आहेत। आपल्याबरोबर औरंगाबादवरून आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे, त्याचबरोबर रत्नागिरीतून आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्यासोबत आहेत, कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आणि त्याचबरोबर मुंबईतून दीपाली जगताप पाटील या सुद्धा आपल्यासोबत आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया मराठवाड्यामध्ये। विशाल करोळे सध्या आपल्यासोबत आहेत। विशाल, मराठवाड्यामध्ये जे दिवंगत दिग्गज नेते आणि त्याचबरोबर सध्याचे भाजपचेही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची पुढची पिढी आता पहिला धडा गिरवते आहे जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं। काय किती सध्या या सगळ्यांसाठी बॅकग्राऊंड तयार आहे, काय नेमकं धोरण आहेत या नेत्यांची आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात उतरवण्याची? शाहीचा हा वारसा अगदी जुना आहे असं आपल्याला म्हणता येईल। अगदी मुंडे साहेबांच्या घरापासून, म्हणजे ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे करण्यात आली अगदी तेव्हापासून हा वारसा सुरू झाला आपल्याला म्हणता येईल। तर आता नुकताच नगरपालिका निवडणुका झाल्या, त्यातही आपल्याला हा पूर्ण घटनाक्रम पाहायला मिळाला। त्याच पद्धतीनं अगदी अनेक मोठ्या नेत्यांच्या पत्नी आणि मुलं नगरपालिका निवडणुकीत रिंगणात उतरले होते आणि झेडपीमध्ये सुद्धा आता हाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय। लातूरपासून सुरुवात केली तर लातूरमध्ये अमित देशमुख हे आमदार आहेत, दिवंगत विलासराव देशमुख यांचे ते सुपुत्र आहेत। मात्र आता धीरज देशमुख यांची सुद्धा राजकारणात नव्यानं एंट्री होते असं आपल्याला म्हणता येईल। अगदी त्यासाठी पूर्ण तयारी काँग्रेसने केली आहे। कुठल्याही परिस्थितीत धीरज देशमुख यांचं लॉन्चिंग जोरात झालं पाहिजे यासाठी काँग्रेसनं खास करून अमित देशमुखांना पूर्ण तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे रावसाहेब दानवे यांची सुद्धा आपल्या मुलांना राजकारणात उतरवण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे। गेल्याच निवडणुकीत त्यांचा जो मुलगा आहे तो आमदार झाला आहे। आता दुसरी मुलगी जी रावसाहेब दानवेंच्या भोकरदन सलकरमधूनच जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहे। त्यासाठी भाजपाकडून तिकीट मिळणार हे जवळपास फायनल झालं आहे। अजून घोषणा जरी झाली नसली तरी रावसाहेबांच्या मुलीचा प्रचार मात्र आता जोरात सुरू झाल्याचं चित्र जालन्यामध्ये पाहायला मिळतंय। तर रावसाहेब दानवेंची दुसरी कन्या हर्षवर्धन जाधव या शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांची पत्नी या सुद्धा झेडपीच्या रिंगणात उतरणार आहे। म्हणजे रावसाहेबांचं संपूर्ण घराणंच आता राजकारणात उतरलंय असं आपल्याला म्हणता येईल। त्याचबरोबर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची पत्नी नगरपरिषद निवडणुकीमध्ये होतीच, मात्र त्यांचा पराभव झाला। मात्र आता त्यांचा मुलगा राहुल लोणीकर हा सुद्धा झेडपीच्या रिंगणात उतरताना दिसतोय। कुठेतरी जिल्हा परिषदेची सत्ता जिल्ह्याच्या राजकारणासाठी खूप जास्त महत्त्वाची असते। ती सत्ता हातात ठेवली तर राजकारण चांगलं करता येतं, दमदार करता येतं आणि पुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचा फायदाही घेता येतो। त्यामुळे कुठेतरी सर्वच मोठ्या नेत्यांची मुलं आता राजकारणात उतरताना आपल्याला दिसत आहेत। अमोल, आपल्याबरोबर कोल्हापूरवरून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्यासोबत आहेत। प्रताप, दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर पाटील यांच्या कन्या आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत। खरं तर गेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा, नगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा त्या सक्रिय होत्या, मात्र यावेळी त्या अधिक सक्रिय होतील अशी चिन्ह दिसत आहेत। पश्चिम महाराष्ट्रात काय काय परिस्थिती दिसतीये जनरेशन नेक्स्ट बाबत?
नक्कीच अमोल, जर आपण विधानसभेची एकूण जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीकडं मिनी विधानसभेचं मैदान म्हणून ह्याला ओळखलं जातं. तर जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर विधानसभेचं कामकाज कशा प्रकारे असतं त्याच पद्धतीचं त्याच तुलनेचं कामकाज जिल्हा परिषदेमध्ये अनेक वेळेला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळंच नेत्यांची जी मुलं आहेत ते जिल्हा परिषदेपासून आपल्या करिअरची सुरुवात करायला इच्छुक असतात आणि नेतेसुद्धा आधी जिल्हा परिषदेमध्ये धडे घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे जा अशा प्रकारचा सल्ला ते आपल्या मुलांना देत आहेत. एकूणच आपण बघतो की एकूण सांगली जिल्ह्यामध्ये आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील ह्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. जिल्हा परिषदेमध्ये त्या उभारत आहेत. त्याचबरोबर खासदार जे आहेत विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा मुलगा प्रभाकर पाटीलसुद्धा जिल्हा परिषद निवडणूक लढवतोय. तर कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांचा मुलगा इच्छुक होता, पण त्या ठिकाणी तळ्यात मिळत अशा प्रकारचे चित्र त्यांचं पाहायला मिळते. पण धैर्यशील माने जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव आहेत ते निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. आणि त्याचबरोबर जे माजी खासदार जे होते सदस्य मंडलिक संजीव मंडलिक यांचे पुत्र ते शिवसेनेतून या निवडणूक रिंगणात उतरतात. एकूणच आपण बघितलं तर आपल्या मुलांचं जे ब्रँडिंग करायचं जे काम आहे ते नेते आपल्या या निवडणुकीच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करतात. कारण पुढं जाऊन याच मुलांना विधानसभा असेल किंवा लोकसभेला त्यांना प्रेझेंट करायचं किंवा त्यांना उमेदवारी मिळेल का हे पाहण्यासाठी अशा प्रकारचं एकूण चित्र रंगवलं जाते. एकूणच आपण पाहिले की राजू शेट्टीसुद्धा जिल्हा परिषद सदस्य आधी होते, त्याच्यानंतर आमदार झाले आणि त्याच्यानंतर खासदार झाले. हा जो एकूण पायंडा आपण पाहिल्यास तशाच प्रकारचा पायंडा आपल्या घरातसुद्धा पडावा किंवा आपल्या घरातून ह्याची सुरुवात व्हावी अशा प्रकारच्या एकूण मनस्थितीचे सगळे नेते असलेला आपल्याला एकूण पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळते. आणि त्याचमुळं नेत्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या ईर्षेनं उतरलेले पाहायला मिळत आहेत. बिलकुल. कोकणामध्ये सुद्धा प्रणव जे दोन महत्त्वाचे नेते आहेत, भास्कर जाधव आहेत आणि त्याचबरोबर सुनील तटकरे यांची पुढची पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसतीये. कोकणामध्ये काय चित्र दिसतंय? अमोल, कोकणामध्ये तीच परिस्थिती जी मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे तीच परिस्थिती सध्या कोकणामध्ये आहे. राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेते कोकणामधले पाहायला मिळतात. एक सुनील तटकरे रायगडमध्ये आहेत. सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे ही राष्ट्रवादीची युवकची कोकण संघटक आहे आणि ती सध्या राजकारणामध्ये आता सक्रिय होताना पाहायला मिळते. ती जिल्हा परिषदची निवडणूक जी आहे ती लढवणार आहे. रायगड तालुक्यातल्या डोरसे जे जिल्हा परिषद गट आहे या गटामधून ती सध्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताना पाहायला मिळणार आहे. तर त्याचबरोबर गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव हा दोन जिल्हा परिषद गटांमधनं आपले नशीब जो आहे तो आजमावणार आहे. एक पहिला गट जो आहे तो गुहागर तालुक्यामधला अंजनवेल जिल्हा परिषद गट, जो की भास्कर जाधवांचा अतिशय सेफ गट म्हणून ओळखला जातो. या गटामधनं विक्रांत जाधव आपला प्रचाराचा नारळ जो आहे तो फोडलेला आहे आणि त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. अद्यापही उमेदवारी जरी जाहीर झाली नसली तरी विक्रांत जाधव यांनी प्रचाराचा धडाका या मतदारसंघातून सुरू केलाय. तर दुसरा जो सावर्डे जो चिपळूण तालुक्यामधला जिल्हा परिषद गट आहे या ठिकाणी मात्र चुरस निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण भास्कर जाधवांचे सख्खे बंधू बाळकृष्ण जाधव हे शिवसेनेच्या तिकिटावर या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत आणि भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव हे त्यांच्या विरोधात या ठिकाणी उभे राहणार आहेत. त्यामुळे विक्रांत जाधव जो भास्कर जाधवांचा मुलगा आहे तो या दोन जिल्हा परिषद गटांमधनं आपला नशीब जो आहे तो आजमावणार आहे आणि त्यामुळेच या ठिकाणची निवडणूक जी आहे ती चुरशीची होणार आहे. आणि राष्ट्रवादीचे हे दोन दिग्गज नेते आहेत, एक सुनील तटकरे असतील किंवा भास्कर जाधव असतील, यांची दुसरी पिढी आता या निवडणुकी रिंगणामध्ये उतरताना पाहायला मिळते. अमोल. बिलकुल. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये हे सगळे दिग्गज नेते आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य काय असेल यासाठीची खातरजमा यासाठीची चाचपणी, पहिली परीक्षा ज्याला म्हणू आपण, ती करण्याच्या बेतात सध्या आहेत. मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे पुढच्या पिढीची, जनरेशन नेक्स्टची, याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. दीपाली, मुंबईमध्ये काय चित्र दिसतंय? नवीन पिढी किंवा प्रस्थापित नेत्यांच्या पुढच्या पिढ्या निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचं प्रमाण हे इतर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये मुंबईत कसं जाणवत आहे? अमोल, असं म्हणता येईल की जसं उर्वरित महाराष्ट्राची आपण माहिती घेतली की बड्या नेत्यांची जी मुलं आहेत ती नेक्स्ट जनरेशन जी आहे ती निवडणुकीत आलेली आहे. मुंबईतही हेच चित्र आहे. सध्या मुंबईत युती होणार की नाही या विषयावर, या निर्णयासाठी सध्या राजकारण तापलं आहे. पण अशाच परिस्थितीमध्ये
जी नेक्स्ट जनरेशन आहे ती मात्र कामाला लागलेली पाहायला मिळते. जर मुंबई महानगरपालिकेसाठी जर आपण बोललो तर भाजपचे आमदार आणि मंत्री प्रकाश मेहता यांचा मुलगा हर्ष मेहता हा सुद्धा निवडणुकीच्या तयारीत आहे. तसेच भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याने सुद्धा तयारी सुरू केलेली आहे. तर शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर हा सुद्धा आता माहीम परिसर आहे तिथून प्रचार जो आहे तो करत आहे. त्यामुळे एकूणच मुंबईत सुद्धा हे चित्र पाहायला मिळते. तसंच माजी आमदार सुरेश गंभीर यांची मुलगी शीतल गंभीर ही सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे जशी उर्वरित महाराष्ट्रात घराणेशाही पाहायला मिळते तशीच घराणेशाही मुंबईत देखील पाहायला मिळते आणि म्हणूनच या सगळ्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा जी आहे ती देखील पणाला लागणार आहे. अमोल, बिलकुल पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकसारखं चित्र बघायला मिळते. प्रत्येक राजकीय नेता आपल्या मुलाला किंवा मुलीला योग्य वयामध्ये आणि योग्य संधी साधून राजकीय पटलावर उतरवण्याच्या प्रयत्नात असतो. तसा हा प्रयत्न या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या नेत्यांकडून होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धन्यवाद चौघांचेही या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.